वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम पोलिसांनी अवैध गांजा विक्रेत्यांवर मोहीम सुरू ठेवताना आणखी एक मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं शेलू बाजार येथे सापळा रचून 2 किलो गांजा घेऊन येणारा इसम रंगे हातो पकडला। संध्याकाळी अकोल्याहून गांजा घेऊन एक व्यक्ती शेलू बाजारकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी 2 पथके तयार करून कारवाई सुरू केली। मंगरुळपीर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांसोबत संयुक्त पथकानं सापळा रचला। दरम्यान संशयास्पदरित्या बॅग घेऊन येणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं आपलं नाव सोनू उर्फ शेख राजिक शेख मोहम्मद असं सांगितलं। त्याच्या बॅगेची झडती घेतली असता किंमत सुमारे 40,000 रुपये असलेला 2 किलो गांजा जप्त करण्यात आला। पंचनामा करून आरोपीवर NDPS ॲक्टच्या कलम 8क 20ब 2 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई SP अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ASP लता फड, SDPO विशाल क्षीरसागर तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे केली। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट, वाशिम।